करण्यात आलाय। या घटनेनंतर शेकापचे कार्यकर्ते गणपतराव देशमुखांच्या घराजवळ जमत त्यांनी संताप व्यक्त केलाय। घडलेली घटना संतापजनक असून या घटनेत जबाबदार असणाऱ्यांना सोडलं जाणार नाही अशी ग्वाही पालकमंत्री आणि भाजपचे नेते जयकुमार गोरे यांनी दिली आहे। तर आजचा बंद शांततेत पार पाडण्याचं आवाहन गणपतराव देशमुखांचे नातू आणि शेकापचे आमदार बाबासाहेब देशमुख यांनी केलं आहे। आपण सांगोला बंदची हाक दिलेली आहे। हा निषेध व्यक्त करत असताना तमाम माझ्या जीवाभावाच्या तरुण सहकाऱ्यांना विनंती आहे की कोणत्याही प्रकारचं चुकीचं कृत्य आपल्या हातून घडणार नाही याची सर्वांनी दक्षता घ्यावी। अशी घटना घडता कामा नये। आमच्यासाठी गणपतराव देशमुख आबांचं कुटुंब आमच्यासाठी कायम सन्माननीय आहे। त्यांच्या कुटुंब आमच्यासाठी कायम सन्माननीय असंच कुटुंब आहे आणि त्यांच्याच बाबतीत नाही कुणाच्याही बाबतीत असं करता कामा नये। कुठल्याही किमतीवर या गोष्टीचं समर्थन करता येणार नाही। पोलिसांनी असं कोण असेल त्याला शोधून काढावं आणि त्याच्यावर कडक कारवाई करावी। आता जे नेते बाबासाहेब हे चित्रात त्या घरावर या घाण कृती करणाऱ्या लोकांनी बाटलीचा फेक केली, त्या बाटली फेकणाऱ्या लोकांवर आमचा जाहीर निषेध आहे आणि इथून पुढे आम्ही सुद्धा तसं उत्तर त्यांना देणार आहे आमच्या भाषेमध्ये। दारूच्या बाटल्या बंगल्यावरती फेकलेल्या आहेत, ज्या बंगल्याला 50-55 वर्षे मंदिराचं स्वरूप आहे आणि आज पण ते मंदिरच आहे। त्या मंदिरामध्ये दारूच्या बाटल्या आणि दगडफेक केलेली आहे। तर अशा घाण कृत्य करणाऱ्या आणि निकृष्ट नीच वृत्तीच्या ज्या लोकांचा आम्ही जाहीर निषेध करतो। तुम्ही गुंडगिरी आणि दादागिरीची जर भाषा करत असाल तर तुमचे हातपाय मोडून गळ्यात अडकवायला सुद्धा शेतकरी कामगार पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता कमी करणार नाही। राज्यामध्ये एकूण सुमारे 65 लाख हेक्टरवरील शेतीचं नुकसान झालं असल्याचं